आता आपण सोडवणार आहोत क्वेश्चन नंबर 4. In figure 3.27, the circles with centers P and Q touch each other at R. A line passing through R meets the circles at A and B respectively. Prove that segment AP parallel to segment BQ. Second आहे triangle APR similar to triangle RQB and find measure of angle RQB if measure of angle PAR is equal to 35 degree. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं. याच्यामध्ये महत्त्वाचे दोनच पॉईंट्स होते. एक होता थेरम, दुसरा होता आपण त्यांच्यामधला डिस्टन्स कसा काढणार आहोत जेव्हा ते एक्सटर्नली किंवा इंटरनली मीट करत आहेत त्यावेळेला. पण वेगळेही क्वेश्चन्स येऊ शकतात. जसं आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे की ते एक्सटर्नली त्यांनी मीट करून दाखवलेलं आहे. मग दोन ट्रायंगल्स काढून दाखवलेले आहेत आणि मग त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. बघूया कसं सोडवायचं आहे ते. गिवन लिहून घेतलेलं आहे. 2 सर्कल्स विथ सेंटर्स P अँड Q टच ईच अदर ॲट R पॉईंट. पॉईंट A is on the center P and point B is on the center Q circle. Line AB passing through point R. Proof. सगळं वाचून दाखवलेलं आहे मी तुम्हाला, आता वाचून दाखवत नाही आहे. ओके. आणि एक जो आहे तो 2 आहे ते पॉईंट प्रूव्ह करायचे आहेत, एक फाइंड करायचे म्हणून मी फाइंड. आणि त्याला तुम्हाला हवा असेल तर 3rd नंबर लिहा किंवा त्याला हवा असेल तर 1st नंबर लिहा तरी पण चालेल. आता प्रूव्ह करताना काय, फर्स्ट जो आहे सेगमेंट AP पॅरलल टू सेगमेंट BQ. AP आणि BQ दोन्ही काय आहेत, आपले रेडियो ऑफ द सर्कल्स आहेत. मग बघूया आपण कसं लिहिणार आहोत. इन ट्रायंगल PAR line PA parallel line PA congruent line PR. रेडियो ऑफ द सर्कल म्हणजे आपल्याला काय कळलेलं आहे की तो आयसोसेल्स ट्रायंगल्स आहे. मग आपण इथे लिहून घेतो. देअरफॉर ट्रायंगल PAR इज ॲन आयसोसेल्स ट्रायंगल. In triangle BRQ line QR congruent line QB radio of the circle. Therefore, triangle BRQ is an isosceles triangle. Therefore, angle PAR congruent angle PRA. Theorem of an isosceles triangles. PAR प्रमाणे सेकंड पण जो आपला ट्रायंगल आहे तो सुद्धा सांगायचा आहे आपण. अँगल QBR congruent angle QRB. Angle PRA congruent angle QRB opposite angles. Therefore, angle PAR congruent angle QRB from 1 and 2. मग आपण दोन्ही गोष्टी सांगून दिलेल्या आहेत आणि म्हणून मग आपण त्याच्यावरनं म्हणणार आहोत की हे दोन्ही अँगल्स जे आहेत ते कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. And also angle PAB congruent angle QBA. Therefore, line AP parallel line BQ by test of corresponding angles. हे पण दाखवून दिलं की करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि म्हणून मग आपण सांगितलेलं आहे की या दोन्ही लाईन्स कशा आहेत, पॅरलल आहेत. हेन्स प्रूफ. सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यामधलंच आपल्याला ट्रायंगल APR सिमिलर टू ट्रायंगल RQB. अँगल PRA कॉन्ग्रंट अँगल QRB अपोजिट अँगल्स हा आपण सेकंड अगोदरच दाखवलेला आहे. अँगल PAR कॉन्ग्रंट अँगल QBR फ्रॉम 3 therefore triangle APR similar triangle RQB by AA test. आता दोन्ही सुद्धा आपण अँगल्स दाखवलेले आहेत म्हणून आपण म्हणणार आहोत बाय AA टेस्ट. हे दोन्ही कसे आहेत, सिमिलर आहेत. हेन्स प्रूफ. सिमिलर म्हणा, कॉन्ग्रंट म्हणा, आपल्याला कसे दिसता आहे तर दोन्ही आयसोसेल्स ट्रायंगल्स आहेत. दोन्हींचे एकच पॉईंट येणार आहे, एक कॉमन पॉईंट येणार आहे आणि म्हणून आपण सांगतो बाय AA टेस्ट काय येणार आहेत, हे सिमिलर येणार आहेत. तर त्याच्यानंतर आहे फाइंड. आता हा जो क्वेश्चन आहे
जर आपल्याला 3 क्वेश्चन्स एकत्र आले ते 3 मार्कासाठी क्वेश्चन येईल. एक जर आला क्वेश्चन आपल्याला फर्स्ट क्वेश्चन जर आला तर आपण त्या सोडवायला आपल्याला 1 मार्क मिळणार आहे. हा क्वेश्चन सहसा आपल्याला कमीत कमी 2 क्वेश्चन्स तरी त्याच्यामधले आपल्याला लिहायला येतील असा आहे. म्हणजे फर्स्ट क्वेश्चनसुद्धा आपल्याला त्यामध्ये भरपूर काही प्रूफ करायचं आहे म्हणून तो येईल आणि फाइंडमधला येऊ शकेल किंवा हे दोन्ही लागोपाठ येऊ शकतील. हा एकदा सोडवून झालेला असेल की हा सोडवणं सोपं आहे म्हणून हे 2 येऊ शकतील. बघूया आता आपल्याला काय सांगायचं आहे. त्याने काय काय दिलेली इन्फॉर्मेशन. अँगल PAR इक्वल टू 35 डिग्री देअरफॉर अँगल RQB इज इक्वल टू वॉट. Angle PAR congruent angle PRA from 1. Therefore, angle PAR equal to angle PRA 35 degree is equal to PRA. कारण त्याने ऑलरेडी दिलेलं आहे PAR किती आहे 35 आहे म्हणून आपण सांगितलं PRA सुद्धा किती आहे 35 आहे. Triangle APR is equal to angle PAR angle PRA plus angle APR. आपले सम किती होते 180 होते. दोन्ही मिळालेले 35 प्लस APR मग 35 किती होतील 70 होतील. 180मधून 70 कट झाले राहिले 110 इज इक्वल टू अँगल APR. मध्ये 2 लाईन्स आहेत किंवा 2 स्टेप्स आहेत. आपण डायरेक्ट आन्सर लिहिलेलं आहे चालणार आहे काही हरकत नाही आहे. त्यांनी काही सांगितलेलं नाही असं की प्रत्येक तुम्ही शो करून दाखवायचं आहे. तुमचा आन्सर फक्त करेक्ट आलं पाहिजे. तुम्ही इथे रफ करा आणि इथे लिहा किंवा जर तुमचा पक्का झालेला असेल मॅथ्स तर तुम्ही इथल्या इथे करूनसुद्धा ते आन्सर लिहू शकता. अँगल APR कॉन्ग्रंट अँगल RQB from 2 and 3. Therefore 110 is equal to angle RQB. आपल्याला काय काढायला सांगितला होता RQB काढायला सांगितला होता. आपण काढून दाखवलेला आहे RQB किती आहे. आता आपल्याला पाहायचा आहे क्वेश्चन नंबर 5. हा क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो हॉट्स क्वेश्चन्स आहेत. मी तुम्हाला याच्यानंतर सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला ह्याची उजळणी करायची आहे. प्रथमतः सगळ्याचे सगळे क्वेश्चन आन्सर सोडवून घ्या समजून घ्या. आपण आता वाचूया क्वेश्चन नंबर 5. In figure 3.28 the circles with centers A and B touch each other at E. Line L is a common tangent which touches the circles at C and D respectively. Find length of segment CD if the radii of the circles are 4 cm and 6 cm. आपल्याला काय शोधून काढायची आहे CD किती आहे ती शोधून काढायची आहे. ही लाईन आपल्याला शोधून काढायची आहे. आता कसं दिसतं आहे बघा. A छोटा आहे B मोठा आहे म्हणजे मग त्याची जी सरळ लाईन येणार आहे किंवा ती जी लाईन एकमेकांना आपण मारलेली आहे एक सेंटर्स जॉईंट करण्यासाठी ती थोडीशी तिरकी येणार आहे. मग जर का आपण विचार केला तर इथे आपल्याला कसं दिसतं आहे तयार झालेला जो काही त्रिकोण आहे तो क्वाड्रिलॅटरल येणार आहे थोडासा तिरका. मग आपण काय करूया की A पासून सरळ एक लाईन मारून घेऊया आणि तिला इथे पॉईंटला जॉईंट करून त्याला नाव देऊया F. मग आता कसं दिसतं बघा CDFA हा आपल्याला जो आहे तो काय दिसतो आहे रेक्टँगल दिसतो आहे. मग जर का आपण AF शोधून काढली तर आपल्याला CD शोधून काढता येईल. आपल्याला AC माहिती आहे किती आपल्याला BD माहिती आहे किती कारण रेडियस ऑफ द सर्कल आपल्याला दिलेला आहे. मग जर का आपण त्याच्या आधारे जर का AF काढला तर आपल्याला CD माहिती पडेल. मग आपण पहिला AF काढायचा प्रयत्न करूया. तर तो सुद्धा असंच आपल्याला AF काढता येणार नाही आहे कारण हा वेगळा आहे हा वेगळा आहे. बघूया काहीतरी करूया आणि त्याला काढूया. कम ऑन. कसा काढायचे काय करायचं आहे ते लक्षात घेऊया. The circles with centers A and B touch each other at E. Line L is a common tangent which touches the circles at C and D. Radius of point A circle R1 is equal to 4 cm. Radius of point B circle R2 equal to 6 cm.
फाइंड लेंथ ऑफ CD. आता आपण सोल्युशन बघूया. रेडियस ऑफ पॉइंट A सर्कल इज 4 cm गिवन. द सर्कल्स विथ सेंटर्स A and B टच each other at point E given. Therefore AC is equal to AE is equal to 4 cm रेडी ऑफ द सर्कल. मग आता तिथे जितके पण निघतील तेवढे काय होतील तुमचे, तेवढे तुमचे ते रेडी ऑफ द सर्कल्स येतील. म्हणजे AC जर का रेडी ऑफ द सर्कल असेल तर AE सुद्धा तुमचा रेडी ऑफ द सर्कल येणार आहे आणि तो सुद्धा इक्वल येणार आहे. पुढचं वाक्य असूया. द सर्कल्स विथ सेंटर्स A and B टच each other at point E given. Therefore BD is equal to BE is equal to 6 cm. BD 6 आहे तर BE सुद्धा किती येणार आहे, 6 येणार आहे. मग तुमची AB तुम्हाला कळली का हो की किती आली, कळली तुम्हाला AB किती आली ते. ओके, तो काढून घेऊया आपण. Therefore AF perpendicular to BD, therefore triangle AFB is equal to 90 degree. हे आपलं फर्स्ट इक्वेशन तयार झाले. AB is equal to AE plus BE, so 4 plus 6 is equal to 10 means therefore AB is equal to 10 cm. एकाचं कळलं, AB किती आहे, 10 आहे. आता 1 by 1 आपल्याला काढत जायचं आहे आणि म्हणून आपण जे आहे ते 1 by 1 काढत जाणार आहोत. बघूया आता काय झालेलं आहे. आता आपण काय म्हटलेलं आहे, AC इज इक्वल टू FD. का तर AF परपेंडिक्युलर टू BD. म्हणजे आपण जेव्हा परपेंडिक्युलर टाकलेला आहे तेव्हा BD 2 भागामध्ये डिवाईड झालेलं आहे. मग ACच्या साईडचा जो समोरची साईड येईल ती त्याला सारखी येईल आणि BF थोडीशी वेगळी येईल. म्हणजे मग काय होईल, FD इज इक्वल टू किती येईल, 4 येईल. मग FB आपल्याला काढता येईल. मग BD इज इक्वल टू FD प्लस BF म्हणजे 6 आणि 4. मग 6 मायनस 4 केल्यानंतर 2 म्हणजे BE आपली BF आपला 2 आला. करेक्ट. आता आपल्याला भरपूरशा गोष्टी माहिती, म्हणजे हा 10 आहे, हा 2 आहे. आता AF काढता येईल कारण आपण अगोदरच म्हणाल की हा जर आपण परपेंडिक्युलर टाकलेला आहे तर हा 90 डिग्री आहे. म्हणजे इथे आपण आरामशीर पायथागोरस थेरम लावू शकतो आणि AF काढू शकतो. मग एकदा AF काढलं की आपल्याला CD माहिती पडणार आहे. चला काढूया. बघा आपण लिहून घेतलेलं आहे. बाय पायथागोरस थेरम AB स्क्वेअर इज इक्वल टू BF स्क्वेअर प्लस AF स्क्वेअर. AB स्क्वेअर किती आपला 10 स्क्वेअर आहे, BF किती आहे 2 आहे. 100मधून 4 मायनस केले, आन्सर राहिलं 96. AF स्क्वेअर इज इक्वल टू 96. मग आता मी त्याचं बायफर्केशन केलेलं आहे 16 6चा. मग 16चा स्क्वेअर रूट काय येईल 4. 6चा येत नाही आहे म्हणून तो ॲज इट इज राहील. म्हणजे आन्सर येईल 4 इन द रूट 6 इज इक्वल टू AF. ह्याच्या पुढे तुम्हाला सेंटीमीटर लिहायचं आहे, हे तुम्हाला विसरायचं नाही आहे. इथे नाही लिहिलं तरी चालेल, पण ज्यावेळेला लास्ट CDचं लिहिणार आन्सर तेव्हा मात्र सेंटीमीटर लिहायला विसरू नका. आता पुढे आपल्याला दाखवायचं आहे AC is the radius of the circle of point A. Tangent L touches at point C on the circle of point A. Therefore, angle ACD is equal to 90 degree. हे आपला सेकंड इक्वेशन आहे. BD is the radius of the circle of point B. Tangent L touches at point D on the circle of point B. Therefore, angle BDC is equal to 90 degree. हे आपला थर्ड इक्वेशन झालं. Therefore, angle CAF is equal to 90 degree from 1, 2 and 3. Therefore, quadrilateral ACDF is a rectangle. Therefore, AF is equal to CD because opposite sides of a rectangle. Therefore, 4 in the root 6 centimeter is equal to CD. नुसतं AF काढलं आणि तो आपला 4 इन द रूट 6 झाला म्हणजे आपण डायरेक्ट CD इज इक्वल टू लिहिणार आहोत का नाही. तर ते रेक्टँगल तयार झालेला आहे तो आपल्याला सांगावा लागेल आणि मग त्याच्या अपोजिट ज्या साईड्सच्या आहेत त्या
इक्वल येणार आहेत हे म्हणावं लागेल आणि मग ते आपल्याला दाखवाव्या लागतील. नुसतं वाक्य म्हणून तिकडे होणार नाही आहे, ते सगळं शो करावं लागेल आणि मग ते आपल्याला लिहावं लागेल. हा जर क्वेश्चन आपल्याला आला तर हा आपल्याला 3 मार्कांसाठी क्वेश्चन आहे. म्हणजे आपण ABची साईड काढणार आहोत, 1 मार्क मिळाला. मग पण BF काढणार आहोत, आपल्याला 1 मार्क मिळाला. मग आपल्याला जी आहे ती हा रेक्टँगल आहे आणि म्हणून त्याच्या समोरची साईड जी आहे ती CD आहे, ते आपल्याला सांगावं लागणार. त्याच्यासाठी 1 मार्क. असे एकूण मिळून आपल्याला 3 मार्क किंवा जास्तीत जास्त 4 मार्क या क्वेश्चनसाठी आपल्याला मिळू शकतात. मधला जो 1 मार्क आहे, ज्यावेळेला आपण ABBF जो काढतो आहोत तो अगदीच सोपा आहे, त्यामध्ये ते पण जास्त मार्क मिळणार नाहीत. ह्या सगळ्याला मिळून आपल्याला 3 मार्क मिळू शकतील.